वहिनी, एक बोलू का? काय? तुम्ही नेहमीच कमीपणा घेत असता हो. तसं करू नका, फार मोठे आहात तुम्ही. कसली मोठी? हो, असं नका म्हणू. स्वानंदीताईंना किती आधार देत आहे तुम्ही, आणि तशाही त्या या घरात नवीनच आहेत म्हणा, पण किती काळजी घेता तुम्ही त्यांची. तुम्हाला एक सांगू, एखाद्या माणसाच्या मागे उभं राहणं म्हणजे किती पुण्याचं काम असतंय, हो की नाही? तेच तुम्ही करताय. स्वानंदीला कसलाही त्रास होऊ नये ना असं वाटतं मला. तिच्यामुळे हिंमत वाढली आहे माझी. आईंचा कुठलाही त्रास होऊ नये ना म्हणून जगते मी तिला. त्यांच्या मनात जे चाललंय ते व्हायला नकोय मला. आणि दार लोटून घे जरा. चला तर ते काय बोलणार, कसं ऐकणार आपण? सगळं कळलंय मला. खूप खुश आहे आज. आधी ना ते 10 लाख संपवते, मग स्वानंदीचे दागिने ताब्यात घेते, मग घर खर्च तिच्या हातातून काढून घेते. एकदा घर ताब्यात आलं ना की हिला घराबाहेर काढणं खूप सोपं जाईल. वहिनी काय अजून टेन्शन मध्ये आहे? नाही अगं. द्या, मी लाटायला घेते लगेच. हा. गरम गरम जेवण आहे, पोटभर खा बाईसाहेब. तुला वाईटावरच आहेस माझ्या. बाहेर सूर्य आग उगते आणि तू काय निखारे वाढलेस ताटात. काय झालं बाईसाहेब? अरे किती गरम आहे, निव द्यायचं ना जरा. हो, पण तुम्हाला पहिल्या वाफ्याचा भात लागतो म्हणून मी वाढला. ते त्या घरात, तिथे माझ्या बेडरूम मध्ये एसी होतं. 2 दिवस सहन कर, या घरात पण एसी लागेल, पूर्ण घर गारेगार होऊन जाईल. म्हणजे हे घर कसं गारेगार होणार आहे? तुला नाही कळणार, तू तुझं काम कर. तू फक्त एकच लक्षात ठेव, या उन्हाळ्यात गाम घालत माझा मुलगा मला ठेवणारच नाही. लवकरच काहीतरी व्यवस्था करेल. तुम्हाला देऊ भात? आता काय माझं तोंड वाजायचंय? परत गरम करू. वहिनी, हो? तुम्ही पण जा ना चहा घ्यायला. जाते, पण त्याआधी मला जरा तुमच्याशी बोलायचं. काय? काल वच्ची मावशींना तुम्हीच बोलावलं होतं ना? हो, मी पण बघितला ना बाईसाहेबांचा राग. मला माहित होतं तुम्ही संध्याकाळी चौघही घरी आल्याच्या नंतर तुमच्यावरच शेकणार होतं ते, म्हणून मी वच्ची मावशींना तसं सांगितलं आणि त्या आल्या. थँक्यू बाळूदादा, तुमच्यामुळे सुटले मी. हो, असं काय बोलताय तुम्ही? तुम्ही चौघही काहीतरी चांगलं काम करायला जाता आणि बाईसाहेब त्याच्यात घोळ घालू नये म्हणून मी वच्ची मावशींना इथे बोलवलं. आणि तसंही तुमचं कुणी घरात ऐकतच नाही. वच्ची मावशीच ते करू शकतात म्हणून साठी मी त्यांना बोलवलं. माझं काय हो, मी नोकर माणूस. पण बाळूदादा, वच्ची मावशीने काल जे दागिने घातले होते ते मला काय काय झालं? झालं काय? ते मला जरा ओळखीचे वाटले. हा, ते दागिने ना. हो, ते बघितले ना तुम्ही? नाही हो, म्हणजे ते दागिन्यांसारखेच असतात ना, म्हणून आपलं म्हणालो मी. वहिनी या ना, चहा थंड होतोय. आले आले, कुकर लावून. हो हो. गुड ते आता मी खेळू हा, आणि मी हरवतेच आता त्यांना. वहिनी 2दा जिंकलो मी, 2दा. चिटिंग करू. बापरे, सुटलो. निघूनच जाणार होतं माझ्या तोंडून. कधी काय बोलायचं आणि कधी गप्प बसायचं हे वच्ची मावशींकडूनच शिकायला पाहिजे, नाहीतर आता पंचायत झाली असती. बाळू, चहा देशील? हो, आलोच. या ये ना, बस ना इकडे. आमच्याबरोबर चहा घे. नाही नको. तुम्ही मुलं मुलं बसलायत कशाला ना तुम्हाला माझी अडचण. मी घेते आतमध्ये चहा. बाळू, आई, असं काय? काही झाले का? नाही,
आत्ता तर उठले आणि काल वच्छी आत्या येऊन गेल्यात तेव्हाही काही बोलल्या नाहीत. म्हणजे त्यांच्यात नीट आहे सगळं. हो, आमच्यातही काही झालेलं नाहीये. दुधातनं माशी कशी काढून फेकून द्यावी ना तसं फेकून दिलं ना आम्हाला. आई आई असं नाहीये. खरंच आमच्या मनात असं काही नव्हतं. हो आई, आणि खरंच तुझा आणि बाबांचा आम्हाला खूप आधार आहे. हा म्हणायला रे फक्त आधार दिसत नाही तसं.